जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण बघा वाट बघत होतो, ज्यांचं समुपदेशन सध्या झालेलं आहे, तर त्यांना बघा जे काही जिल्हा परिषदचा नियुक्ती आदेश असतो, तर तो नियुक्ती आदेश कशा पद्धतीने असतो, तर तुम्हाला देखील बघा जे काही 11,085 उमेदवारांपैकी काही उमेदवारांना या ठिकाणी बघा जे नियुक्ती आदेश सध्या प्राप्त झाला आहे। तर आजच्या दिवसाला जे काही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आहे, तर त्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती आदेशचा वाटप सध्या करण्यात आलं आहे। तसं जे काही गडचिरोली असेल, तर गडचिरोली नगर परिषदेचं देखील बघा नियुक्ती आदेश सर्वात प्रथम या ठिकाणी वाटप झाला आहे। तसंच इतर ज्या काही आस्थापने असेल, जिल्हा परिषद असेल, तर त्यांचं देखील नियुक्ती आदेश वाटपाचं या ठिकाणी बघा लवकरात लवकर कार्यक्रम हा होणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही नियुक्ती आदेश आहे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या अटी शर्ती असतात, तर ते नेमक्या काय असतात, तर ते तुम्हाला या ठिकाणी एक नियुक्ती आदेश आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जो काही जिल्हा परिषदचा सध्या नियुक्ती आदेश असतो, तर तो आपण बघणार आहोत। तर हा जो नियुक्ती आदेश आहे बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आहे। आजच्या दिवसाला या ठिकाणी नियुक्ती आदेश सध्या मिळालेला आहे। तर ज्यांचं पण या ठिकाणी जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये सिलेक्शन झालं असेल, तर आपल्या द गुरुजी चॅनलकडनं आपल्या सर्व उमेदवारांना जे काही शिक्षक आहे, शिक्षक आता त्यांना शिक्षकच म्हणायला पडेल, कारण त्यांची सध्या नियुक्ती झाली आहे। तर अगदी आनंदाचं वातावरण या ठिकाणी बघा निर्माण झालं आहे, कारण ह्या गोष्टीसाठी आपण एवढं या ठिकाणी जीवनभर या ठिकाणी परिश्रम घेतला आहे, तर तो शेवटी क्षण आपल्या हातामध्ये या ठिकाणी बघा आलेला आहे आणि आपलं जे काही नियुक्ती आहे त्या ठिकाणी सध्या मिळालेली आहे। तर ह्या ठिकाणी बघा आपल्या द गुरुजी चॅनलकडनं तुम्हा सर्व जे नियुक्ती झालेले जे भावी शिक्षक आहे, तर त्यांना आपल्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही सध्या ज्यांचं सध्या व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन या ठिकाणी बघा झालेलं आहे किंवा समुपदेशन बाकी असेल, तर त्यांना देखील अशा पद्धतीने नियुक्ती आदेश जिल्हा परिषदचा मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही मेन्शन असतं, तर ह्या जो वरच्या टॉपला या ठिकाणी जे महत्त्वाचे जे जी आर असतात, तर त्या जी आरांचा या ठिकाणी बघा महत्त्वाचा उल्लेख करण्यात आला आहे। जवळपास 17 या ठिकाणी जी आर पत्र असेल शिक्षण विभागासंदर्भात, ते संपूर्ण या ठिकाणी मेन्शन करण्यात आले आहे। तर ह्यामध्ये बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही लिहिण्यात आलं आहे का आदेश जो या ठिकाणी देण्यात आला आहे, तर ह्याच्यात बघा उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय शुद्धीपत्रक शासन परिपत्रक व मंजूर टिप्पणी अधीन राहून खालील प्राथमिक शिक्षण सेवकांना त्याच्या नावासमोर दर्शवलेल्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या अटी शर्तींना अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे। तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बघा लिहिण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपलं जो काही नियुक्त झालेले शिक्षकाचं या ठिकाणी नाव असतं, मूळ प्रवर्ग त्याचं कोणता प्रवर्गामधून ह्या ठिकाणी सध्या त्याने फॉर्म भरला होता, आता हा उमेदवार बचं आहे, आणि ह्याचा जो काही प्रवर्ग होता नियुक्तीचा, तर तो आहे या ठिकाणी अराखीव, म्हणजे ओपनमधून ह्याचं सिलेक्शन झालेलं आहे, ओपनचं मेरिट क्रॅक केलं असेल, आणि समांतर आरक्षण बघा या ठिकाणी दिव्यांग बंधू सध्या हे आहेत। त्यानंतर बघा माध्यम दिलेलं आहे मराठी माध्यम, आणि जो काही पदाचा प्रकार आहे आणि विषय, तर हा कोणत्या गटाला या ठिकाणी बघा यांची नियुक्ती झाली आहे, तर ती आहे या ठिकाणी 1 ते 5 या गटासाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणून, आणि या ठिकाणी शाळेचं नाव व तालुक्याचं या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं। तर अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या सिलेक्शन तुमचं झालं आहे, तर त्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने महत्त्वाचा जो काही आदेश आहे नियुक्ती आदेश, तर तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही अटी शर्ती आहे ते आपण बघूया। तर ह्याच्यात बघा आता हा जो आदेश आहे तो 1 ते 5 या वर्गासाठी नियुक्त झालेल्या शिक्षकांचा आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही पहिला क्रमांकाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे आपला मानधन संदर्भात। तर शिक्षण सेवक दरमहा या ठिकाणी बघा 16,000 मानधनावर काम करावे लागेल, त्याशिवाय इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाही। म्हणजे आपल्याला मानधन 16,000 त्या ठिकाणी बघा 3 वर्षापर्यंत या ठिकाणी मिळणार आहे, शिक्षण सेवक कालावधी जोपर्यंत आहे तोपर्यंत। त्यानंतर प्राथमिक नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा 7 दिवसाच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक आहे। म्हणजे ह्या ठिकाणी आता हा जो आदेश आहे तो आजच्या दिवसाला या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे 8 तारखेला। तर आजच्या दिवसापासून या ठिकाणी 7 दिवसाच्या आत जी तुम्हाला शाळा सध्या मिळालेली आहे, तर त्या शाळेवर त्या ठिकाणी हजर होणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। विहित मुदतीत नियुक्तीचे ठिकाण हजर न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजण्यात येईल, अशी या ठिकाणी सूचना दिलेली आहे। जर तुम्ही 7 दिवसात त्या ठिकाणी हजर नाही झाले, तर या ठिकाणी पुढची जी सूचना आहे ती म्हणजे विहित मुदतीत तुम्ही नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास आपली नियुक्ती रद्द समजण्यात येईल। तर या ठिकाणी बघा 7 दिवसाच्या आतमध्ये ह्या तुम्हाला जी शाळा भेटलेली आहे ज्या तालुक्यामध्ये, तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला रुजू व्हायचं आहे। त्यानंतर आपली नियुक्ती ज्या प्रवर्गातून ह्या ठिकाणी बघा किंवा समांतर आरक्षणातून करण्यात आली आहे, त्यासंबंधी जे काही सक्षम दस्तावेज वैध अवैध याचे निर्णयास अधीन राहून करण्यात आली आहे। भविष्यात सदरील प्रमाणपत्र अवैध ठरल्यास नियुक्ती रद्द
करण्यात येईल। म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंट सध्या त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केले आहे, तर ते व्हेरिफिकेशन केलेले जे काही डॉक्युमेंट असेल आणि तुमची ज्या प्रवर्ग किंवा समांतर आरक्षणातून ह्या ठिकाणी निवड झालेली आहे, तर त्या संबंधित बघा सक्षम जे काही दस्तऐवज आहे ते वैध किंवा अवैध निर्णयास अधीन राहून करण्यात आलेली आहे। मग भविष्यामध्ये ह्या ठिकाणी बघा सदर जर प्रमाणपत्र अवैध जर ठरलं तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल, असं देखील 3 नंबरच्या सूचनामध्ये देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 4 नंबरची सूचना बघूया। ज्या उमेदवाराची निवड आरक्षित असलेल्या जागेवर झाली आहे अशा उमेदवारांनी त्याचे जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून प्राप्त करून घेणे आवश्यक राहील। जात पडताळणी समितीकडील पोहोच पावती म्हणजे जी काही सांशांकित प्रत आहे ती नियुक्ती प्राधिकाऱ्यास सादर करणे बंधनकारक राहील। म्हणजे या ठिकाणी ज्यांना सध्या व्हॅलिडिटी संदर्भात ह्या ठिकाणी बघा काही मुदत दिलेली असेल, मग ती जी आहे ती 6 महिन्यापर्यंत या ठिकाणी ज्या प्रवर्गाला सध्या लागू असेल तर त्या प्रवर्गाला ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात 6 महिन्याचं कालावधी हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि 6 महिन्यांमध्ये ह्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या कास्ट व्हॅलिडिटी सादर करायला पडेल। तत्पूर्वी जी काही कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्याची पोहोच पावती तुम्हाला जे काही महत्त्वाचे जे नियुक्ती प्राधिकारी असेल तर त्यांच्याकडे सादर करायला पडेल। त्यानंतर 5व्या क्रमांकाचं बघा, आपली शिक्षण सेवक म्हणून केलेली नियुक्ती ही आपण प्रत्यक्ष नियुक्तीचे ठिकाणी हजर झाल्यापासून सलग 3 वर्षापर्यंत या ठिकाणी बघा जो काही कालावधी आहे तो राहणार आहे शिक्षण सेवक कालावधी। शिक्षण सेवक कालावधी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी शाळेवर त्या ठिकाणी बघा नियुक्ती ठिकाणी जेव्हा तुम्ही हजर होणार तर त्या दिवसापासून पुढचे 3 वर्षापर्यंत या ठिकाणी तुमचं महत्त्वाचं जे शिक्षण सेवक जो कालावधी आहे तर तो या ठिकाणी तुमचा गणला जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला बघा 6 नंबरमध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे जी काय NPS आहे ती लागू राहणार आहे। महत्त्वाची जी काही निवृत्ती वेतन योजना आहे NPS तर ती तुम्हाला या ठिकाणी बघा लागू राहणार आहे। त्यानंतर 7व्या मुद्द्यामध्ये शिक्षण सेवकमधून आपणास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील या ठिकाणी कोणत्याही प्राथमिक शाळेत काम करणे बंधनकारक राहील। 7 नंबरचा मुद्द्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे तालुके येतात त्या तालुक्यामधील कोणत्याही जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेवर काम करणे या ठिकाणी तुम्हाला बंधनकारक असणार आहे। त्यानंतर बघा नियुक्तीच्या कालावधीमध्ये आपण कोणत्याही गैरवर्तवणूक या ठिकाणी बघा महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। तर नियुक्तीच्या कालावधीमध्ये आपल्याला महत्त्वाच्या बघा गैरवर्तवणूक केल्यास आपली नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार हे बघा निमस्वाक्षरी यांना राहील। त्यानंतर 9 नंबरच्या मुद्द्यामध्ये नियमित स्वरूपात नियुक्ती दिलेल्या प्राथमिक शिक्षकाचे किंवा शासकीय कर्मचाऱ्याचे सेवा सुविधा आपणास देय असणार नाही। म्हणजे ज्या काही नियमित शिक्षण सेवकाला सध्या ज्या सोयीसुविधा ज्या मिळत आहे किंवा ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी बघा सेवा आहे तर त्या या ठिकाणी देय असणार नाही, कारण तुम्ही सध्या शिक्षण सेवक कालावधीमध्ये असणार आहे म्हणून तुम्हाला फक्त मानधनच त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर शिक्षण सेवक म्हणून या ठिकाणी महत्त्वाचं देण्यात आलं आहे, शिक्षण सेवक म्हणून सेवेत हजर झाल्यापासून MSCIT किंवा समकक्ष संगणकीय परीक्षा 2 वर्षात या ठिकाणी बघा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील। म्हणजे ज्यांचं MSCIT सध्या झालं नाही तर त्यांना 2 वर्षापर्यंत या ठिकाणी कालावधी देण्यात आला आहे। तर 2 वर्षापर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत MSCIT किंवा समकक्ष संगणकीय परीक्षा उत्तीर्ण होणे हे गरजेचं असणार आहे। आणि ज्यांचं सध्या उत्तीर्ण असेल तर त्यांना कोणतंही टेन्शन नाही। तर ज्यांचं बाकी असेल तर आतापासूनच तुमचं MSCITचं ॲडमिशन घेऊन टाका आणि लवकरात लवकर MSCIT परीक्षा किंवा समकक्ष जी संगणकीय परीक्षा असेल तर ती उत्तीर्ण होण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। त्यानंतर बघा शिक्षण सेवक पदावर 3 वर्ष समाधानकारक काम केल्यानंतरच आपणास प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावर जी काही नियमित वेतन श्रेणी आहे तर ती नियुक्ती देण्यास पात्र समजण्यात येईल। त्यानंतर नियुक्तीचे कालावधी आपण प्राथमिक शिक्षक या पदाची कर्तव्य पार पाडावी लागतील। त्यानंतर 13 नंबरच्या जो काही अटी आहे ते आहे शिक्षण सेवकाला राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी 1 महिन्याची पूर्वसूचना नियुक्ती प्राधिकारी यांना देणे आवश्यक राहील। शिक्षण सेवकाने राजीनामा किंवा नोकरी स्वतःहून मध्येच सोडून दिल्यास मागील सेवेचा वर्ष या ठिकाणी बघा 3 वर्षाचा कालावधी परिगणित करताना मिळणार नाही। तसेच शासन निर्णय जो 21/6/2023 मधला मुद्दा क्रमांक 4 अन्वये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारास जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही। तर अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा देण्यात आला आहे। तर ह्याच्यात बघा जो काही आपल्याला माहिती आहे का जिल्हा बदली संदर्भात या ठिकाणी आपल्याला बघा हक्क सध्या राहणार नाही। तसंच तुम्हाला या ठिकाणी जर शिक्षण सेवक ह्या पदाचा जर तुम्हाला बघा राजीनामा जर द्यायचा असेल तर तुम्हाला 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी पूर्वसूचना सध्या नियुक्ती प्राधिकारी यांना द्यायची आहे। त्यानंतर मागास वर्गीय उमेदवाराची नियुक्ती ही त्याच्या ज्यात प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्राच्या पडताळणी अधून राहून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याची जात वैधता जे काही ठरल्यास त्यांच्या सेवेतून तात्काळ कमी करणे या ठिकाणी बघा येईल अशी नोंद करण्यात आलेली आहे। म्हणजे जे काही महत्त्वाचं आपलं जात पडताळणी कास्ट व्हॅलिडिटीच्या या ठिकाणी आधारावरच आपली या ठिकाणी बघा नियुक्ती सध्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपली नियुक्ती झाल्यानंतर 2 महिन्याचा कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक
यांचे वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र गट शिक्षण अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे। तर हे महत्त्वाची सूचना आहे, कारण या ठिकाणी बघा तुमची आता नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे। तर ती नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला 2 महिने कालावधी आहे, तुमचं जे काही या ठिकाणी बघा बराच कालावधी आहे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला बारकाईने या ठिकाणी करून घ्यायच्या आहे आणि त्या ठिकाणी जिथं जे महत्त्वाचं पत्र सादर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर हे जे काम आहे ते करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 2 महिन्याच्या कालावधीत जे काही जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीयदृष्ट्या पात्र म्हणजे जे काही तुमचं मेडिकल सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी बघा वैद्यकीय शल्य चिकित्सक म्हणजे जे सिव्हिल हॉस्पिटल असेल जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे महत्त्वाचं जे काही वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि संबंधित जे गट शिक्षण अधिकारी आहे त्यांना त्या ठिकाणी सादर करायचं आहे। त्यानंतर बघा 16 नंबरच्या सूचनेमध्ये उपरोक्त शासन जो काही निर्णय आहे व बघा या ठिकाणी उच्च न्यायालय व अन्य सक्षम न्यायालय यांचे वेळोवेळी प्राप्त आदेश अथवा निर्देश अनुषंगाने नियुक्तीबाबत निर्णय निमस्वाक्षरीत यांनी राखून ठेवलेले आहेत। त्यानंतर माननीय उच्च न्यायालयातील शिक्षण सेवक पद भरतीशी संबंधित अन्य प्रलंबित असलेल्या याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येत आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जे काही शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळ्या या ठिकाणी बघा याचिका सध्या माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। तर त्या याचिकांना या ठिकाणी बघा महत्त्वाचं अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ह्या ठिकाणी नियुक्ती सध्या देण्यात येत आहे असं या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे। त्यानंतर पुढे बघा संबंधित उमेदवारांना 15 दिवसाच्या आत नियमानुसार या ठिकाणी बघा महत्त्वाचं जी काही चरित्र पडताळणी संदर्भात जे काही सक्षम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रमाणपत्र संबंधित गट शिक्षण अधिकारी कार्यालयात प्रमुख यांचे सादर करायचे आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे तर त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी अर्ज करून द्यायचा आहे आणि 15 दिवसाच्या आत तुम्हाला चरित्र पडताळणीसाठी या ठिकाणी बघा महत्त्वाचं प्रमाणपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडील जे असतं महत्त्वाचं ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायला पडतो तर ते देखील तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालय प्रमुखाकडे ते सादर करून हे द्यायचे आहे, जेणेकरून ह्या ज्या प्रोसेस आहे तुम्हाला लवकरात लवकर त्या करून घ्यायच्या आहे। त्यानंतर रुजू दिनांकास माध्यमिक शालांत परीक्षा मराठी त्यानंतर बघा व हिंदी भाषा या विषयासह उत्तीर्ण नसल्यास या ठिकाणी बघा एकतर्फ मंडळाचे या ठिकाणी मराठी हिंदी भाषा परीक्षा नेमणुकीच्या दिनांकापासून 3 वर्षाचा मुदतीत पूर्ण करणे ह्या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जर तुमची मराठी किंवा हिंदी भाषा विषय घेऊन तुम्ही जर ह्या ठिकाणी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला 3 वर्षामध्ये ती उत्तीर्ण ह्या ठिकाणी घ्यायची आहे किंवा करून घ्यायची आहे। तर जवळपास ज्यांचं 10वीला या ठिकाणी मराठी विषय आणि हिंदी विषय हे आपलं जे काही बोर्ड असतात तर त्याच्यामध्ये बहुतेक असतातच, तर ज्यांचं सध्या हे विषय नसेल तर त्यांना पुढे 3 वर्ष हा कालावधी मिळणार आहे। त्यानंतर 20 नंबरची सूचना आहे, ज्या शिक्षण सेवकाचं बघा इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करून नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा शिक्षण सेवकाच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या अनधिकृत या ठिकाणी प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेच्या संबंधित संस्थेकडे घेण्यात येणार आहे। सदर कौशल्य चाचणीत गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकाचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल। अतिशय महत्त्वाची या ठिकाणी इंग्रजी माध्यमासाठी या ठिकाणी बघा सूचना देण्यात आली आहे। तर पुढे जे काही भविष्यात या ठिकाणी त्यांची बघा महत्त्वाचं जे आपण ह्या ठिकाणी बघा इंग्रजी माध्यमासंदर्भात सांगितलेलं आहे की ज्यांची इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करून नियुक्ती करण्यात या ठिकाणी बघा आली आहे अशा शिक्षण सेवकाच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांचे कौशल्य चाचणी या ठिकाणी महत्त्वाचं जे काही राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अनधिकृत या ठिकाणी प्रादेशिक विद्या प्राधिकरण जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी त्यांचं कौशल्य ज्ञान या ठिकाणी बघा महत्त्वाची चाचणी होणार आहे आणि ती कौशल्य ज्ञान चाचणी या ठिकाणी असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। त्यानंतर नेमणुकीच्या ठिकाणी रुजू होताना DED परीक्षेचे मूळ गुणपत्रक प्रमाणपत्र पडताळणी शुल्क या ठिकाणी 500 ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरून प्रमाणपत्राची पडताळणी करून वैध असल्याबाबत जे काही गट शिक्षण अधिकारी कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे। तर अशी या ठिकाणी एकूण 21 सूचना सध्या देण्यात आल्या आहे, ज्या काही अटी आणि शर्ती सध्या ऑर्डरमध्ये आहे। तर या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्यांची या ठिकाणी सिग्नेचर असते आणि ह्या प्रति बघा या ठिकाणी महत्त्वाचे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती असेल मुख्याध्यापक असेल किंवा मग या ठिकाणी स्वतःचं या ठिकाणी बघा नाव असतं। तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची ऑर्डर जिल्हा परिषदची अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघा मिळत असते। तर ह्याच्यामध्ये जे काही 21 प्रकारच्या महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही कामं आहे तुमचे एक म्हणजे चरित्र पडताळणी म्हणजे जे काही तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल
बरोबर, ते महत्त्वाचं आहे कारण ते 15 दिवसामध्ये सादर करायचं सांगितलं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते तुमचं मेडिकल सर्टिफिकेट आहे. त्याच्यासाठी जवळपास तुम्हाला या ठिकाणी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर जे पुढच्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे त्या म्हणजे MSc-IT संदर्भात, तर त्याचं देखील तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका, जेणेकरून लवकरात लवकर तुमची MSc-IT या ठिकाणी सध्या तुम्ही क्वालिफाय किंवा तुम्ही पात्र या ठिकाणी पासही होऊन जाईल. त्यानंतर बघा या ठिकाणी अशा महत्त्वाचे जे काही सूचना देण्यात आल्या आहेत, एकंदरीत ह्या सूचना तुम्ही देखील बघून घ्या. हे जे सध्या ऑर्डर आहे तर ती ऑर्डर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळून जाईल. लिंक जी आहे ते व्हिडिओच्या या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तर ते जाऊन तुम्ही बघून घ्या. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची सध्या ऑर्डर होती. तर या ऑर्डरमध्ये महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहे त्या एकदा लक्ष घालून महत्त्वाच्या ज्या काही सध्या सर्टिफिकेट सादर करायचे असेल तर त्याचं काम लवकरात लवकर तुम्ही करून घ्या आणि त्या ठिकाणी तुमचं जे प्रूफ असेल ते संपूर्ण त्या ठिकाणी सादर करून द्या. आणि पुढचं जे काही शाळेसंदर्भात पुढच्या ज्या प्रोसेस असेल त्याला तुम्ही शिकवण्याचं किंवा जे असेल ते तुमचं पुढे कार्य हे चालू द्या. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.